नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी योगगुरू बाबा रामदेव यांची. योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांचा बिनशर्त माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. दिशाभूल जाहिरात प्रकरणी बाबा रामदेव यांनी न्यायालयाची माफी मागितली होती. मात्र न्यायालयाने या माफीनामा फेटाळत बाबा रामदेव यांना फटकारले आहे. तुम्ही मुद्दामून दिशाभूल करणारी जाहिरात केली आहे, त्यामुळे कारवाईसाठी तयार राहा, अशी तंबी न्यायालयानं दिली आहे. आता बातमी रिलायन्सची. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इलन मस्क यांच्या टेस्ला कंपनी हे संयुक्तरित्या इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी इकोसिस्टीम तयार करणार आहेत. रिलायन्स उद्योग समूह थेट कार निर्मिती प्रकल्पात उतरणार नाही. गेल्या 1 महिन्यापासून दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत बोलणी सुरू आहे. टेस्ला कंपनीनं भारतात कार निर्मिती करावी यासाठी केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक कारच्या धोरणात बदल केला आहे. तसेच इलेक्ट्रिक कारच्या प्रकल्पासाठी टेस्ला पुण्यासह गुजरात, तामिळनाडू या राज्यात जागेचा शोध घेत आहे. आता बातमी पेटीएमची. गेल्या 3 महिन्यात पेटीएमच्या शेअरमध्ये 40% अधिक घसरण झाली असली तरीही किरकोळ गुंतवणूकदार आणि परदेशी संस्थापक गुंतवणूकदार यांनी पेटीएममध्ये त्यांचा हिस्सा वाढवला आहे. तसेच मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीपर्यंत म्युच्युअल फंडांनी देखील पेटीएममध्ये 1.17% म्हणजेच 4.99% वरून 6.15% एवढा हिस्सा वाढवला आहे. मिराई आणि निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडांनी पेटीएमचे शेअर्स खरेदी केलेत. किरकोळ गुंतवणूकदारांचा 12.85% हिस्सा आता 14.53% झाला आहे. तर अनिवासी भारतीयांचा हिस्सा 0.67% वरून 0.85% पोचला आहे. तर FPIचा हिस्सा हा 2.49% वरून 20.19% पोचला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ऊस हंगामाच्या अंतिम टप्प्यात इथेनॉलसाठी साखर वळवण्यास केंद्र परवानगी देण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र स्तरावरून सकारात्मक हालचाली सुरू आहेत. साधारणतः 8 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यासाठी परवानगी मिळू शकते. आता बातमी सोनं आणि चांदीच्या दरातली. बुधवारीही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 216 रुपयांची वाढ दिसून आली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळते. 1 किलो चांदीच्या दरात 368 रुपयांची वाढ होत चांदीचा 1 किलोचा दर हा 82,468 रुपयांवर पोचला आहे. येत्या काही दिवसात सोनं आणि चांदीच्या दरात आणखी तेजी येणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.